अहो तसा वेळ आहे वर्षाताई, आम्ही बघतो पेढ्यांचं. तुम्ही या आवरून. हा हा. काय म्हणाली वर्षा? वर्षाताईंना यायला जरा उशीर होणार आहे. घरचं आवरायचं बाकी आहे म्हणे. पेढ्यांचं काहीतरी बघावं लागेल ना आपल्याला बाबा. नाही, पेढ्यांचं मी बघतो. पण खरं सांगू का आनंदी, मला काही या बारशाचे पेढे गोड लागणार नाही. म्हणजे हे सगळं मी करते ते आवडलं नाही का तुम्हाला बाबा? नाही, तो प्रश्न नाही आहे ग. बाळाचं बारसं तर आपण करायचंच आहे, पण ते कायम आपल्या घरी राहणार आहे का? आमच्याशी खेळणार आहे का ते? नाही अहो, ते कोलते काकूंकडे पण नाही राहणारे जास्त दिवस. ते त्याच्या घरी जाणार ना आता परदेशात. म्हणूनच म्हणतो आपल्याकडेही कोणीतरी लहान हवं. मला माझ्या नातवंडाच्या बारशाचे पेढे खायचे आहेत. मला नाही कळते काय म्हणायचंय तुम्हाला. काय आनंदी, तुला या बाळाचं इतकं करताना बघून मलाही वाटलं की आपणही पुन्हा आजोबा व्हायला हरकत नाही. अर्थात तुमच्या दोघांची इच्छा असेल तर. पण मला मनापासून वाटते तुम्ही बाळाचा विचार करावा. ज्याचे मला खूप लाड करायचे आहेत त्याला मोठं होताना बघायचंय. आनंदी, मला पुन्हा एकदा आजोबा व्हायचं सुख तू देशील? हे बघ, भाजीवाला, दूधवाला, ती मच्छीवाली हे सगळी माझी जुनी माणसं आहेत. माझा तुझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे. त्यांच्याशी नीट वाग, नीट बोल, कळलं ना? जरा हात दे. आणि त्यांना सांगत फिरू नकोस की माझं दुसरं लग्न आहे म्हणून, ना तर सांगशील सगळं ना. हे बघ, तू एवढं सांगायचं कोणी विचारलं तर की मी थांबले होते इतके वर्ष नंदूसाठी. माझा नंदू आहे तसा, त्याच्यासाठी कोणीतरी थांबावं असा. आई गो देवा, आई गो. रसिका, अगं काय ताई? अगं रसिका, काय झालं? अगं काय झालं तुला? अगं रसिका ताई, हो काय झालं? अगं बाई, पाणी सांडलंय ते. थांबा आई, आधी पाणी पुरते. बाई, कशी पडलीस ग तू? ह्याच्या तांब्यात पाणी होतं, माझा पाय लागला आणि घसरून पडले. बाई ग, उठ 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 उठ, सावकाश सावकाश. हळू आई, ये बस ये बस. आई गं, हळू रसिका ताई, हळू या, सावकाश बघून काम करायचं ना. आई गं, अशी कशी पडलीस तू बाळा? तुम्ही दोघी सासू सुना गेलात सोडून. हे घर माझ्यावर, माहेर वाशिणीवर सोडून गेलात. स्वयंपाक करायला गेले आणि पडले घसरून. बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी डॉक्टरांना फोन करते, ते येऊन चेक करतील. नको डॉक्टर नको. मी बाम लावून पडेन थोडा वेळ, आणि त्रास वाढलाच तर मग बघू डॉक्टरचं. ऐक ना, तू तो स्वयंपाक पूर्ण करशील का जरा? काय ना, मला तुझ्या हातचं आवडतं. प्लीज. नाही म्हणजे नसेल जमणार तुला तर ठीक आहे, जा तू. ऐक, नाही नको, बाळाला भेटायला मी नंतर जाईन. मी करते स्वयंपाक, तुम्ही आराम करा, पडा तुम्ही. ऐक, थँक्यू. बघितलं काय म्हणालीस? ऐक, ऐक, कुठे दुखतंय? ते इकडे, इथे खूप दुखतंय का? जीव गेला माझा. ऐक, बघून काम करायचं नेहमी, असं कसं? अगं मला आधीच लागले आणि तू परत मलाच बोलते. ऐक, मालती ताई, जरा अप घेऊन राईटला घ्या. हा कर. हा राईट. नाही तुम्ही चुकलात, अप घेऊन लेफ्ट घ्या. हा, आणलंस का ग? आई, हो, मी नंतर घेते. बर, हे घे वहिनी. हा, गुंडाळ. हा, काय ग? कोलते सांगत होत्या सर्व बारशाची तयारी तू केलीस म्हणे. आनंदी, या 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 या. अगं बाई, ये ग. हे घे.
अगं बाई किती गोड बाळ आहे. नजर काढा बाळाची. बाळाला बघू. हो हो नक्की नक्की. सावकाश हा. हे घ्या वहिनी. आनंदी सरबत नको, एक ग्लास थंड पाणी आणतेस का? बाळाला पाण्यात कोण घालणार? आत्या. आत्याने घालायचं असतं बाळाला पाण्यात. अगं असं काही नसतं. काकी मावशी कोणी पाण्यात घातलं ना तरी चालतं. पण आता तर इथे काकी मावशी आत्या कोणीच नाहीये. आम्ही काय करतो इथे? आम्ही आहोत त्याच्या काकी मावशी आत्या. आणि मग तू तिच्या कानात नाव सांग आणि मग ती बाळाच्या कानात नाव सांगेल. झालं. बर थांबा जरा. आनंदी हो आले. जरा पटकन बाहेर ये ना. काय हो, काही हवंय का? हे घ्या वहिनी. कोणाला काही नकोय, उलट आम्हालाच तुला काहीतरी द्यायचंय. काय? तुला आत्याचा मान द्यायचंय. आई ग, माझ्या लेकीचं नाव तू ठेवणार आहेस. हे बाय माझे. हो मी कशाला? अगं इतकी सगळी तयारी केलीस तू आत्याच्या मानानेच ना? बरोबर ना सुलक्षणा काकू? बरोबर. बघ मग आता नावही तूच ठेवायचं. ही मावशी आजी. मावशी आजी जा तिकडे जा. बर पहिले बोप घ्यायचा. हो घेते घेते. हा ते द्या. चला करूया ना सुरुवात. हा सुरुवात. कोणी गिरीधर घ्या, कोणी गोपाळ घ्या. कोणी कान्हा घ्या, कोणी गोविंद घ्या. वा वा. चला आणा त्या ठमाईला इकडे. काय आत्याबाई? काय आजीबाई? नाव ठेवायचंय आता. सावकाश आनंद. कोणी गंगा घ्या, कोणी सरस्वती घ्या. कोणी गोदावरी घ्या, कोणी लक्ष्मी घ्या. हो आत्याबाई नाव ठेवा. हो आत्याच तू. ठेव नाव ठेव. हा हळू हळू ग हळू. ते अगं दे ना ग चहा. हो आई झाला झाला. हा घ्या चहा आणला. ताई वा 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 वा. अगं अगं हळू हळू हळू. अगं अशी पटकन उठू नकोस, चमक भरली तर. हा दुखतंय ना? खूप दुखतंय. मगाचपेक्षा कमी आहे का पण आता त्रास? हो जरा बरं आहे ना. चहा घ्या म्हणजे बरं वाटेल. थँक्यू. वर्षा तू अजून इथेच? अगं तुला घरी जायचं होतं ना, बारसा आहे ना. अरे ती जाणारच होती पण माझी अचानक कंबर दुखायला लागली. अरे मी पडले इकडे. ऐक. हो रे. हा, सावकाश, हो मग काय त्या बिचारीला करावं लागलं ना सगळं. पण आता जेवण झालं की जाईलच ती. डोंट वरी. ताई आई काय चाललंय तुमचं? तिला घरी जाता येऊ नये म्हणून तुम्ही मुद्दाम करताय? हे वेडायस का तू? आम्ही कशाला मुद्दाम करू? आणि हे बघ आता पूर्वीचे दिवस गेले. सून माहेरी चालली की तिला थांबून कामाला झोपणं हे नाही हो आता. आणि तुला काय वाटतं तुझ्या बायकोला आम्ही मुद्दाम कामाला झोपवलंय? उद्या ती जॉबला गेली तर घरातली सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत की नाही? म्हणून म्हटलं आजच्या दिवस थांबली तर सगळं तिला समजावून सांगेन. हे बघ आई. नंदू नंदू नंदू
अरे माझं तिकडे जाणं काही महत्वाचं नाहीये, शेजारच्या घरचंच कार्य आहे ना. माझी कुणी वाट नाही पाहत आहे तिकडे, आणि मी नंतर गिफ्ट पाठवीन त्यांना. प्रश्न बारसं कुणाचा आहे हा नाहीच आहे. आनंदी वहिनींनी तुला फोन केला होता, फोन करून बोलवलं होतं, तेव्हा तुला तिथे जाणं महत्वाचं होतं, हो की नाही? काय ना, आनंदी वहिनींनी आमच्या लग्नामध्ये जीवाचं रान करून सगळं केलं होतं. तेव्हा वर्षा, आता जेव्हा आनंदी वहिनींना तुझी गरज आहे तेव्हा तुला तिथे जाणं भाग नाहीये का? नंदू, आनंदी घेईल अरे मला समजून. पुन्हा तेच, इथे कोणी काय समजून घ्यायचा हा प्रश्नच नाहीये मुळात. आणि ताई, तू इथे बसून ऑर्डर सोडायला आलीस का? नाही म्हणजे तुझ्या घरचे तुला बोलवत नाहीयेत? नंदू, ताई, तू किती दिवस अजून राहणार आहेस इथे? नंदू, मी इथे किती दिवस राहायचं हे सांगणारा तू कोण? माझ्या हक्काचं माहेर आहे, मला हवे तितके दिवस राहीन मी इथे. आणि काय रे, आता बायको आली तर बहीण नकोशी झाली आहे का तुला? नंदू, हे बघ, तुला स्पष्टच सांगते, जोपर्यंत तुझी बायको माझ्या आईचा नीट सांभाळ करत नाही, तिला त्रास देत नाही याची खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, इथेच राहणार. तुला काय करायचंय ते कर. काय नाव ठेवलंय सांग पटकन. आवडलं तिला नाव. थांबा, अरे वा, काय छान नाव ठेवलंय. छान छान. सीमा, अगं नाव तर गोड आहे, पण या नावाचा अर्थ काय? आम्हाला पण नाव आवडलं म्हणून ठेवलं. नावाचा अर्थ मी सांगते. अगं सोपा अर्थ आहे, इरा. आपलं इरा म्हणजे आनंदी. सांग बाई, सांग तू सांग. इरा म्हणजे इरावती, इरा म्हणजे सरस्वती, इरा म्हणजेच पृथ्वी. इरावती ह्या नावापासून इरा हे नाव पडलंय. इरा. आनंदी, तुला किती आणि काय काय माहितीये ग. आम्हाला फक्त नाव आवडलं म्हणून आम्ही ठेवलं. साऊंड चांगलं करत होतं ना. पण त्याचा अर्थ आत्ता कळाला. आनंदीला सगळं येतं. चला, आता बारसं तर झालं, आता सगळ्यांचं तोंड गोड करायला घ्या. आनंदी, बारशाचे पेढे वाटायला घ्या. आणते. पहिले मोठ्यांना द्या. अगे तू घाबरेल ती. हळू जरा, हळू. तुमच्या आवाजाने घाबरेल ते बाळ. काय झालं ठुकू बेटा, आज बारसे आहे तुझं, आज नाही रडायचं. काय रडतो पिल्लू तू, आज नाही रडायचं. वहिनी, मी बघते. अगं, तू एवढी सगळी तयारी केलीस ना, आता तू बारसं एन्जॉय कर. नाही, तसं नाही. आज हिचं बारसं असलं तरी हिला काय कळतंय? हे बघा, आईने जन्म दिलेल्या बाळाला आज नाव मिळणार असतं, नवीन ओळख मिळणार असतं. आईने साजरा करायचा असतो हा दिवस. द्या, मी सांभाळते. ओ, काय? आनंदी, तुला अजून बाळ झालं नाहीये, पण तुला किती किती समज आहे का सगळ्या गोष्टींची. नुकत्याच बाळंतीण झालेल्या आईला किती छान समजून घेतलंस तू. ओ ठक्कूबाई, काय झालं रडायला? ओ ग, काय झालं? हा, काय झालं ठक्कूबाईंना एवढं रडायला? ठक्कूबाई, दमलीस का ग तू? ठक्कूबाई नाही, आता काय म्हणायचं? इरा. किती छान नाव ठेवलंय का मुलीचं, इरा. झोपायचं आता? हा, झोपायचं. हा, आता
वर्षाताई. हॅलो वर्षाताई, अहो कुठे आहेत तुम्ही? बाळाचं नाव ठेवलं सुद्धा. हो, काय नाव ठेवलं? इरा. गोड नाव आहे. पण तुम्ही कुठे आहात? आम्ही सगळेजण वाट बघत होतो तुमची. येताय ना तुम्ही? ऍक्च्युली आनंदी, मला नाही जमणार आहे अगं यायला. का? म्हणजे उशिरा येणार आहात का तुम्ही? नाही. वर्षाताई, अहो इंदू मावशी नाही म्हणताय का तुम्हाला? अगं नाही नाही, तसं काही नाही आहे आनंदी. पण आता घरच्या जबाबदाऱ्या पण आहेत ना मला. खूप काम आहेत ग इथे. आणि कसं आहे ना आनंदी, की सारखं सारखं उठलं आणि तिकडे आलं असं नाही ना होऊ शकत. मला माहिती आहे की तू समजून घेशील मला. मला खरंच तुला मदत करायची होती आनंदी. अहो नाही नाही, मदतीसाठी नव्हते बोलवत मी तुम्हाला. तुमची आठवण येत होती. तुमची सवय झाली हो वर्षाताई आता, म्हणून म्हटलं आला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला. वर्षाताई, काही त्रास नाही ना तिकडे? नाही ग, त्रास कसला. खूप आनंदी आहे मी. या घरातल्या सगळ्या माणसांचं मन जिंकायचंय मला, आणि त्यासाठी मी तयार आहे आता. अहो ठीक आहे ठीक आहे, मी समजू शकते. वर्षाताई, खूप गोड आहे इरा. माझ्याकडेच आहे, झोपली सुद्धा. काय ग आनंदी, तुला खूप लळा लागलेला दिसतोय बाळाचा. हा, लळा तर लागलाय हिचा. मग काय पुढचा काय विचार आहे? तुम्ही या पाच परतवण्यासाठी, मग बोलूयात आपण. बरं ठीक आहे. ठीक आहे.